नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 8:12। आज थोडा उशीर झाला कालपेक्षा, पण ठीक आहे, काय हरकत नाही। काल जरा चांगलाच व्यवस्था झाला। आज बघू काय होते काय नाही। आज CNG भरले 300 रुपयाचा, आज आहे 1700 रुपयाचं टार्गेट। आय होप काल सारखंच धमाका व्हा। बघू काय होते काय नाही, सुरुवात कशी होती। आय होप बरीचीच पडावी मोठी ऑर्डर 300-400ची। 400च्या पाचच्या कसं होईल ते मला माहिती आहे, मीटर नाही साहजिक आहे भाऊ, आता ट्रॅफिक आहे आणि 400-500ची ऑर्डर पडणार म्हणलं लांबच पडणार। लांब जायचं म्हणलं ट्रॅफिक, बाकी काय नाही। तर चला सुरू करूया। पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली। पहिली ऑर्डर पडलेली आपल्या स्टेशनची। आता आपण आहोत स्टेशनला। तर 33 रुपयाचं फरक, केवढा मोठा फरक आहे बघा। तर बघूया आता स्टेशनवरनं रिटर्नला म्हणजे न काय भेटतं नाही। 9:03 झाले। चला वाजल्या 1:30। आता जस्ट जेवण झालं आहे, एवढा वेळ झालं ते गेल्या वेळ नव्हतं, कारण बॅक टू बॅक ऑर्डर पडत आहे। टोटल 1100 रुपये झाल्यात। क्लिअर लय पडले। तर आता आहोत आपण जनरल रोडला। आता इथं जस्ट जेवण झालं आणि आता बघू इथनं कुठली ऑर्डर पडली की नाही, जी पडत ते उचलायची। 1100 झाल्यात म्हणजे अजून 600 रुपये करायचे। 1700 करायचे ना, तर बघू 1:30 नंतर 600 रुपये होतात का नाही। तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत पेनकर वस्ती धायरीमध्ये आणि टोटल 1370 रुपये आल्यात। 14, 15, 16, 17, 300 रुपये, 340, 80, 90, 70, 80, 90 बंद झालं मी 2 मिनटात। 330 रुपये करायचे अजून। 300 रुपये झाला राऊंड फिगर। कसं होणार कसं होणार कसं होणार। किती वाजले? 2:29, 2:30 वाजायला लागलेत आणि अजून 300 रुपये करायचे। होऊन जाईल, काही विषय नाही। जे पडेल ती ऑर्डर घ्यायची आणि प्रत्येकाला सांगायचं मीटरने। आत्ता एकाला मीटरने आणल्या रॅपिडोने। 67 रुपयाची ऑर्डर होती, 69 रुपये झाले। 2 रुपयाचा फरक चालतंय, जवळची गोष्ट होती। लांबची असते तर 30-40चा फरक पडला असता। लांबची ऑर्डर परवडतात, पण आता कुठे लांबची ऑर्डर। आत्ता ह्या जागेवर ना 4-5 नंतर नसल्या ऑर्डर पडतात ना भाऊ। इथं धायरी नरे भाई साहेब, इथं इंडस्ट्री खूप म्हणजे मोठे मोठे इंडस्ट्रीज इकडं, आणि इथनं लय लांब लांब ऑर्डर पडतात। इथनं पर डायरेक्ट कल्याणनगर, येरवडा 700 महाळुंगे वगैरे ऑर्डर पडतात। अरे किती लांबची ऑर्डर आहे। पिकअप लय लांबचं आहे। करायचं जी पडेल ती ऑर्डर उचलायची, पण असं बी नाही की याचा अर्थ पिकअप 3-3 किलोमीटर, ड्रॉप 1-1 किलोमीटर। आणि आता कस्टमरला काय सांगणार, मीटरने चला 25 रुपये का, तर मी तुम्हाला 3 किलोमीटर पिकअप करायला आले, असं कुठं असतंय वेळेला का? एवढं बी नसतंय। काय विषय नाही, 300 रुपयाचा विषय होऊन जाईल। 300 रुपये केलं तर काही घरी जाणार नाही, पण आत्तापर्यंत जर 1700 झाले असते तर अजून पुढं 300 रुपये करायला मजा आली असते। म्हणजे 18-19, 2000ची लेवल झाले असते आजच्या कालसारखं। ते काय हरकत नाही, खालीवर होत राहतं, पण 300 गेल्याशिवाय जाणार नाही। तर बघू पुढचे 300 कसे होतात कसे नाही। चला, आपण म्हणलं ना असं झालं ना, असं कधी होणारच नाही। तर सीन असंच आहे, जसं आपण बोललो की लांबची ऑर्डर पाहिजे किंवा 350 लवकर करायचं, तर डायरेक्ट 350ची ऑर्डर पडली। ऑर्डर पडलेली 250 का 300 काहीतरी, आणि टोटल त्याचे मीटरवर झाले 348। कुठली ऑर्डर पडली? दहानोरी नको जरा मीटरने आणतात। तर मी जस्ट 348 रुपये काय ते झाले ते कस्टमरला आता जस्ट सोडलाय मी। आपण आत्ता आहोत विश्रांतवाडीच्या एका सोसायटीचं नाव वाचलं नाही, डायरेक्ट आलो आतमध्ये नाही का। तर आपलं जे प्रोसेसचं डेली टार्गेट आहे ते कंप्लीट झालेलं आहे। वाजल्यात 3:31। याचा अर्थ असा नाही की आपण इथं रिकामा जाणार आहे, काय ना काही घेऊन जाणार आहे। तर बघूया काय होतंय काय नाही। बऱ्याच वेळानंतर ऑर्डर पडली रिटर्नला स्वारगेटला, पण बघू शकता फुल पाऊस आहे। घरी चला, बाद झालं, संपला आजचा व्लॉग इथं संपूया। चला।